बातमी समोर येते कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशी इथं मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। इथे एका 22 वर्षाच्या नातवानं आपल्या 82 वर्षाच्या आजीची निर्घृणपणे हत्या केली आहे। कर्ज फेडण्यासाठी आजीनं पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीनं हे धक्कादायक पाऊल उचललंय। आजीची हत्या केल्यानंतर आरोपी तिचे दागिने घेऊन पसार झाला होता। मात्र पोलिसांनी घटनेची उकल करत नातूला बेड्या ठोकलेल्या आहेत। घटना सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। गणेश चौगुले असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर सगुणा तुकाराम माधव असं हत्या झालेल्या 82 वर्षीय आजीचं नाव आहे। आरोपी गणेश हा मृत आजी सगुणा यांच्या मुलीचा मुलगा होता। त्या सेनापती कापशी येथील भोई गल्लीत एकट्याच राहत होत्या। घटनेच्या दिवशी आरोपी गणेश चौगुले आपला मित्र नरेंद्र करपे आणि एका अल्पवयीन मुलासह आजीच्या घरी आला होता। घरी आल्यानंतर आरोपी गणेशने आजीकडे पैशांची मागणी केली, पण आजीने पैसे देण्यास नकार दिला। यानंतर संतापलेल्या गणेशने आजीचा गळा दाबायला सुरुवात केली। त्याने आजीचं डोकं जमिनीवर आदळून तिचा जीव घेतला। हा हल्ला इतका भयंकर होता की या हल्ल्यात आजीचा जागीच मृत्यू झाला। खुनानंतर आरोपीने आजीच्या पाटल्या आणि काही दागिने काढून घेतले आणि घराला बाहेरून कुलूप लावत पोबारा केला। रात्री उशिरापर्यंत आजीची हत्या झाली याची कुणालाच कल्पना नव्हती। दरम्यान रात्री 8:30 वाजता आजी सगुणा यांच्या सुनबाई सुनंदा माधव या जेवण घेऊन घरी आल्या। यावेळी घराला बाहेरून कुलूप लावल्याचं दिसून आलं। सुनंदा यांनी आसपास आजीचा शोध घेतला, पण त्या कुठंच आढळून आल्या नाहीत। त्यानंतर सुनंदा यांनी याची माहिती पती पुंडलिक यांना दिली। पुंडलिक यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनीही आजूबाजूला शोधाशोध केली, पण आजींचा काहीच थांगपत्ता लागला नाही। शेवटी संशय आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडला। यावेळी घरात आजी मृत अवस्थेत आढळून आल्या। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। घटनेचा पुढील तपास सुरू आहे।